नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 0.5 मोल ऑफ ए गॅस at a temperature of 450 Kelvin expands isothermally from 3 liter to 9 liter. बघा, नंबर ऑफ मोल सांगितलेत, टेम्परेचर केल्व्हिन मध्ये दिलंय, इनिशियल व्हॉल्यूम 3 लिटर, फायनल व्हॉल्यूम 9 लिटर, आयसोथर्मली एक्सपान्शन आहे. व्हॉट इज द वर्क डन बाय द गॅस? तर एकूण वर्कडन किती असेल ते विचारलेलं आहे. हाऊ मच हीट इज सप्लाइड टू द गॅस? हीट सप्लाइड पण विचारले. कॅपिटल आर त्याची व्हॅल्यू दिलेली आहे, एकदा बोर्डाच्या परीक्षेला विचारून सुद्धा झालेलं आहे. त्यामुळे टाईप व्यवस्थित करा. हा गिव्हन डाटा. नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत 0.5. इज तुम्ही 1/2 घेतलं तरी पण चालते. बघा पुढे कशा पद्धतीने होते ते. कॅपिटल टी टेम्परेचर सांगितलेलं आहे 450 केल्व्हिन. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम तो आहे 3 लिटर. फायनल व्हॉल्यूम ते आहे 9 लिटर. लिटरचं कन्व्हर्शन तुम्ही मीटर क्यूब मध्ये करून घेऊ शकताय. 3 इंटू 10⁻³ मीटर क्यूब आणि 9 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. गरज पडली तर हे कन्व्हर्टेड व्हर्शन आपण यूज करूया. वर्कडन विचारलेलं आहे, शिवाय हीट एनर्जी सप्लाइड ती पण विचारलेली आहे. त्यानंतर कॅपिटल आर तिने दिलेलं आहे 8.319 जूल पर मोल पर केल्व्हिन. या पद्धतीनं ही सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. पुढचा सेक्शन घेतोय फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर इथं वर्कडनचा जो फॉर्म्युला आहे तो आहे 2.303 एन आर टी लॉग टू द बेस 10 फायनल व्हॉल्यूम डिव्हायडेड बाय इनिशियल व्हॉल्यूम, असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूयात आपण. 2.303 एन ची व्हॅल्यू आहे 1/2, आर आहे 8.319, टेम्परेचर सांगितलेलं आहे 450 इंटू लॉग टू द बेस 10 हे आहे असं मी 9 लिटर आणि 3 लिटर ऍज इट इजच या ठिकाणी यूज करतोय. देअरफोर डब्ल्यू इक्वल टू हे 2.303 तसंच ठेवतोय. या 2 450 ला इथं भाग घालवते. 2×2 = 4, 2×2 = 4 आणि 2×5 = 10. इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन 3×3 = 9 होणार आहे. म्हणजे लॉग ऑफ 3 टू द बेस 10 ते घ्यावं लागेल मला. 8.319 बघा, परत एकदा हे लिहिलंय, याने इकडे भाग घालवलेला आहे, हे पण लिहिलं. इथे येणार 225 आणि लॉग ऑफ 3 पाहिजे मला. मग 3चा लॉग तो येतोय 0.4771. पाहिजे असेल तर तुम्ही चेक करू शकता. आता या सगळ्यांचे लॉग परत एकदा बघायचे. म्हणजे हे लक्षात ठेवा, फॉर्म्युल्यातच लॉग आहे, त्यामुळे हिथून हिथं येताना एकदा तुम्हाला लॉग बघावं लागेल. आणि आता हे कॅल्क्युलेशन करायचं आहे, सगळ्यांचा प्रोडक्ट करायचा आहे, त्यामुळे तुम्हाला परत एकदा या टर्मचा लॉग बघावाच लागेल. हे विसरतं बऱ्याच जणांचं, ते बघत नाहीत, आहे अशीच व्हॅल्यूज वापरतात, त्यामुळे ते चुकतं. आता हे बघा काय काय आहेत. पहिलं कोण आहे? 2.303 3623 काय आहे बघूया एकदा, बरेच दिवस झालं वापरून. 2.303 23चा 0 मध्ये 3चा मेन डिफरन्स हे बघा, 36 17 आणि 6 हे झाले 36 23. त्याच्यानंतर आहे टर्म
36-23च लिहिले. त्यानंतर आहे 8.319. त्याचं किती येते बघूया. 8.319 आहे, म्हणजे 83चा 1 मध्ये 9चा मीन डिफरन्स कुठं आहे ते. 83 येत आहे. 83चा 1 मध्ये 9चा मीन डिफरन्स म्हणजे 91. 96 आणि हे 5 येते. मग 96 आणि 5 म्हणजे किती होणार. 96 आणि 4 ते झालं 9200 होणार. बघा व्यवस्थित त्याचं काय होते ते. 91 तर लिहितोय 9196 प्लस 5. हे किती होणार. 5 आणि 6 11. चाला 1 9 आणि 1 10 0. चाला 1 हे असं होणार. बघ 9201 येणार आहे. ते तिकडं वापरूया आता. 9201. बघा 83चा 1 मध्ये तोच बघितलाय का. आणखी एकदा बघूया. 83चा 1 मध्ये 9चा डिफरन्स बरोबर. त्याच्या पुढे जाऊया आता. 225 आहे, त्यामुळे 2.22चा 5 मध्ये 22 इथं आहे. 22 त्याचा 5 मध्ये तो इथं आहे. 3522. 3522. त्यानंतर हे एक आहे, त्याचं बार 1 पॉइंट येणार. 47चा 7 मध्ये 1चा मीन डिफरन्स. 47 7 मध्ये 1चा मीन डिफरन्स किती येणार. 6786 येणार. 6786. यांची बेरीज करूया. 6 8 9 12. 2 हातच्याला 1 1 9 11 13. 1 8 13 15 21. झाले 2 2 8 2 8 11 20 23. 2 आणि 2 4 वजा 1 इथे येणार 3. मग याचं फायनल आन्सर किती येते ते बघा. आता याचा अँटीलॉग बघावं लागेल. 0.31चा 3 मध्ये 2चा मीन डिफरन्स. 0.31चा 3 मध्ये 2चा मीन डिफरन्स. इथं 0.31 3 मध्ये म्हणजे इथं येणार 2चा मीन डिफरन्स म्हणजे 1 येणार. 2057 येणार. 2057. 2.057 इंटू 10⁻³ वर्कडन आहे. जूल मध्ये येईल. ते जर 10⁻³ मी डायरेक्ट वापरून टाकलं तर 2057 जूल हे तिथलं वर्कडन येणार. जर तुम्हाला हे किलो जूल मध्ये पाहिजे असेल तर 2.057 किलो जूल हे वापरावं लागेल. हे तुमचं त्याच्यातलं एक आन्सर झालं. अजून त्यांनी हीट एनर्जी विचारली, पण त्यांनी प्रोसेस सांगितलेले आहे आयसोथर्मल. बघा पुढे कशा पद्धतीने चेंजेस होतील. आता फॉर आयसोथर्मल प्रोसेस टेम्परेचर कॉन्स्टंट, त्यामुळे डेल्टा टी 0 येणार. त्यामुळे डेल्टा यू सुद्धा काय येणार 0 येणार. चेंज इन इंटरनल एनर्जी. नाउ क्यू इक्वल टू डेल्टा यू प्लस डब्ल्यू. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक्स. तो वापरला इथं. आता याच्यातलं डेल्टा यू 0च आहे, त्यामुळे क्यू इक्वल टू काय येणार. क्यू इक्वल टू डब्ल्यू येणार. आणि डब्ल्यू ची व्हॅल्यू आपण काढून ठेवलेली आहे. 2.057 किलो जूल हीच तिथली हीट एनर्जी ऍब्सॉर्ब येणार किंवा सप्लाइड येणार. हे त्याचं फायनल आन्सर. दोन्ही गोष्टी तयार करून दिलेल्या आहेत.
नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. 2 moles ऑफ ए गॅस, 2 moles सांगितलेले आहेत. टेम्परेचर सांगितलंय 300 केल्व्हिन. एक्सपांड आयसोथर्मली फ्रॉम इनिशियल व्हॉल्यूम 23 लिटर सांगितलंय. फायनल व्हॉल्यूम 46 लिटर, त्याचं दुप्पट केलंय. फाइंड द वर्कडन, फक्त वर्कडन विचारलेलं आहे आणि कॅपिटल आर ची व्हॅल्यू दिलेली आहे. मगाच्या सारखाच प्रॉब्लेम आहे, काय फारसे चेंजेस, व्हॅल्यूज फक्त बदललेले आहेत, बाकीची प्रोसिजर सगळी तीच राहील. गिव्हन डाटा, नंबर ऑफ मोल्स सांगितलेले आहेत 2. त्यानंतर टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्व्हिन. त्यानंतर इनिशियल व्हॉल्यूम ते सांगितलेलं आहे 23 लिटर. फायनल व्हॉल्यूम ते सांगितलेलं आहे 46 लिटर. आता मी आहे असंच ठेवतो इथं, त्याच्यात काही फारसे बदल इथं काही करत नाहीये, फक्त इथलं एफ तेवढं क्लिअर करून घेतोय. ठीक आहे. त्यानंतर वर्कडन विचारले, क्वेश्चन मार्क. कॅपिटल आर दिलेला आहे 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन, असं आहे. फक्त वर्कडनच विचारलेलं आहे याच्यात. पुढचा सेक्शन घेऊया. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. वर्कडन इक्वल टू 2.303 nRT log to the base 10 VF अपॉन VI, असा फॉर्म्युला आहे. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूयात आपण. W इक्वल टू 2.303 इंटू 2 इंटू 8.314 इंटू टेम्परेचर आहे 300 इंटू लॉग टू द बेस 10, इथं आहे 46 लिटर, डिव्हायडेड बाय आहे 23 लिटर. इथे किती होणार, 23 2 46 होणार. म्हणजेच लॉग 2 टू द बेस 10 हे बघावं लागेल. त्यानंतर अजून एक काम करून घेतोय, हे 2 गुणिले 300 याचं 600 करून घेतोय. 2.303 इंटू 8.314 इंटू 600. आता हे राहिलं लॉग ऑफ 2. 2चा लॉग आहे 3010, ते घेतलं. आता या सगळ्यांचे लॉग बघायचे आहेत. 2.303 त्याचं येणार 0.3623. मगाशी आपण त्याला चेक केलंय. 8.314 ह्याचं 9198 आहे. मगाशी व्हॅल्यू थोडीशी वेगळी दिली होती. प्रॉब्लेम मध्ये परीक्षेत त्यांनी जी व्हॅल्यू देतील तीच घ्यायची आहे. 60चं बघूया, बरेच दिवस झालं, 7782 असावा असा अंदाज आहे. चेक करू आपण इथं. 60 काय बघा, 60चा 0 मध्ये 7782. त्याच्यानंतरची व्हॅल्यू आहे 0.3010, म्हणजे बार 1.30चा 1 मध्ये 30 आणि त्याचा 1 मध्ये, इथं 30 आहे 1 मध्ये, म्हणजे इथे येते 4786 असेल. आता यांची बेरीज करायची आहे. 6 8 16 19 9 चाले 1 9 17 26 28 चाले 2 7 2 14 2 16 17 23 3 चाले 2 2 आणि 4 6 6 आणि 7 13 13 आणि 9 22 22 आणि 3 25 5 चाले 2 2 आणि 2 4 वजा 1, म्हणजे इथे येणार 3. आता पाहिजे 0.53चा 8 मध्ये 9चा मेन डिफरन्स, अँटीलॉग बघायचा आहे. 0.53
0.53 चा 8 मध्ये 9 चा मिड डिफरन्स 34 51 आणि 7 34 58 होणार ते. 34 58 म्हणजे वर्कडन डब्ल्यू इक्वल टू 3.458 इंटू 10⁻³ जूल मध्ये एवढं येणार. हेच तुम्हाला जर किलो जूल मध्ये पाहिजे असेल तर हेच तुम्ही डायरेक्ट असं किलो जूल असं तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकताय. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए गॅस विथ अडियाबॅटिक कॉन्स्टंट. लक्षात ठेवा आहे गॅमाला अडियाबॅटिक कॉन्स्टंट म्हणतात. 1.4 दिलेला आहे. एक्सपांड्स अडियाबॅटिकली. याचा अर्थ ही अडियाबॅटिक प्रोसेस आहे. सो दॅट फायनल प्रेशर बिकम्स हाफ द इनिशियल प्रेशर. एक्सपान्शन आहे त्यामुळे प्रेशर कमी होणार. फायनल प्रेशर हे इनिशियल प्रेशरच्या हाफ आहे. जर इनिशियल व्हॉल्यूम एवढा असेल तर त्याचा फायनल व्हॉल्यूम फाइंड आउट करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. गिव्हन डाटा बघा काय काय सांगितलेलं आहे. गॅमाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.4. त्यानंतर फायनल प्रेशर हे इनिशियल प्रेशरच्या हाफ आहे म्हणून सांगितलं. असं दिलेलं आहे. इनिशियल व्हॉल्यूम त्यांनी दिलेला आहे व्ही आय इक्वल टू 1 इंटू 10⁻² मीटर क्यूब आणि फायनल व्हॉल्यूम विचारलेला आहे. आता याला काय करावं लागेल बघा. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स पुढचा सेक्शन. अडियाबॅटिक प्रोसेस आहे. फॉर अडियाबॅटिक प्रोसेस फॉर्म्युला असा आहे पी इंटू व्ही रेस टू गॅमा. हा प्रोडक्ट काय असतो कॉन्स्टंट असतो. आता इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू साठी एकत्र मांडून घेऊया. इनिशियल व्हॅल्यू साठी असेल त्याच पद्धतीने हे फायनल व्हॉल्यूम फायनल व्हॅल्यूज साठी हे असं लिहावं लागेल. मला आपल्याला फाइंड आउट काय करायचंय बघा. आपल्याला फाइंड आउट करायचंय व्ही एफ. हे फाइंड आउट करायचं आहे. मग त्या पद्धतीनं आता आपल्याला याच्यामध्ये सगळी ऍडजस्टमेंट करून घ्यावी लागेल. मी इकडे व्ही एफ ला इकडे ठेवतोय. व्ही आय बघा चेंजेस करतोय याच्यामध्ये. आता पी आय डिव्हायडेड बाय पी एफ. प्रेशरच्या व्हॅल्यूज एकत्र घेतल्या. तसं इकडं व्ही एफ रेस टू गॅमा डिव्हायडेड बाय व्ही आय रेस टू गॅमा. दोघांचाही घातांक सेम आहे त्यामुळे त्याला असं मांडून घेतोय. बघा लक्षात येते का. तोपर्यंत इथं आपल्याकडे व्हॅल्यू तयार आहे पी एफ ची 1/2 पी आय. ते इथं वापरतोय. डायरेक्ट रेशो पण घेता येईल काय अडचण नाही पण ठीक आहे आपण डायरेक्ट व्हॅल्यूज वापरू त्याच्यामध्ये. पी आय डिव्हायडेड बाय पी एफ च्या ठिकाणी हे लिहितोय 1/2 पी आय. तोपर्यंत इकडे 1-2 मिनिटं तसंच ठेवूया त्याला. कुठलीच व्हॅल्यू अजून मी याच्यामध्ये बाकीच्या वापरत नाहीये. हे आहे असंच ठेवतोय. इथं पी आय ला पी आय कॅन्सल होईल. हे 2 वरती जाईल. त्यामुळे इक्वेशन असेल व्ही एफ अपॉन व्ही आय ब्रॅकेट रेस टू गॅमा दिस इज इक्वल टू 2 हे असेल. आता इथं टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करून घेऊया कारण हे त्याशिवाय आता सुटणार नाहीये. किंवा गॅमाची व्हॅल्यू 1.4 सांगितलेली आहे ती मी इथं वापरून घेतो पाहिजे असेल तर. व्ही एफ अपॉन व्ही आय रेस टू 1.4 दिस इज इक्वल टू 2. हे सोडवणार कसं आता.
म्हणून याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करा. थोड्या बेसिक प्रोसिजर्स माहिती पाहिजे. मग इथं लॉग टू द बेस 10च घेणार आहे मी डायरेक्ट दोन्ही बाजूला, पण त्यामुळे त्याचं काय अडचण नाहीये. इथे येणार लॉग व्ही एफ अपॉन व्ही आय रेस टू 1.4 दिस इज इक्वल टू लॉग टू, इथं पण बेस 10 घेणार आहे. दोन्हीकडे तेच येणार, वेगवेगळं करताच येणार नाहीये. आता याच्यामुळे आपल्याला काय करता येईल, हे 1.4 तुम्ही पुढे घेऊ शकता. रूल्स आहेत आपल्याकडे तसे लोगॅरिथम मध्ये. 1.4 इंटू लॉग टू द बेस 10 व्ही एफ अपॉन व्ही आय दिस इज इक्वल टू, इथं लॉग टू त्याची व्हॅल्यू आहे 0.3010. लॉग टेबल मध्ये तुम्ही बघू शकता इथे लॉग टू द बेस 10 व्ही एफ अपॉन व्ही आय दिस इज इक्वल टू, हे 1.4 इकडे घेतोय, 0.3010 छेद 1.4, ह्याला अंशाला आणि छेदाला 10 न मल्टिप्लाय करून घेतोय, म्हणजे इथं 14 होईल. आता मला याला डिवाइड करायला सोपं पडेल. 0 पॉईंट हे 30 होणार, 14 दुने 28 उरले 2, त्याचे 21 होणार, 14 एक्के 14, परत 7 शिल्लक राहतील, 14 14 पंचे 70, म्हणजे हे डायरेक्ट इथं पूर्णच भाग लागतो याचा. हे असं येईल. एक मिनिट परत एकदा लिहून घेतोय एवढंच फक्त. देअरफोर काय टर्म मला मिळालेली आहे ते बघा, हे आहे 0.215. मला पाहिजे व्ही एफ अपॉन व्ही आय. जर तुम्हाला व्ही एफ अपॉन व्ही आय पाहिजे असेल तर हे लॉग काढायचं, म्हणजेच ह्याचा तुम्हाला अँटी लॉग बघावा लागेल. 0.215चा. मग परत एकदा अँटीलॉग मध्ये येऊया. 0.215 म्हणजे 0.21चा, परत एकदा बघा तेच आहे का, 0.21चा 5 मध्ये इथं आहे बघा 0.21, त्याचा 5 मध्ये म्हणजे हे येणार 1641 येणार. 1641. therefore vf अपॉन व्ही आय इज इक्वल टू, ह्याचा अँटीलॉग येतो 1641, पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉइंट द्या, 1.641 हे येणार. आता त्यांनी इनिशियल व्हॉल्यूम काहीतरी दिलेला आहे, जरा बघा एवढा येतो, तो सोपा आहे. 1 × 10⁻² आहे. 1 × 10⁻². मग व्ही एफ इक्वल टू असं येणार, म्हणजेच 1.641 इंटू 1 × 10⁻² मीटर क्यूब. मग इथं काहीच करायचं नाही कॅल्क्युलेशन, डायरेक्ट असं लिहून टाका की त्याची फायनल व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला असं मिळेल. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. इन ॲन अडियाबॅटिक एक्सपान्शन, परत अडियाबॅटिक प्रोसेसेस आहे. फायनल व्हॉल्यूम ऑफ गॅस इज डबल द इनिशियल व्हॉल्यूम. फायनल व्हॉल्यूम इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे, एक्सपान्शन आहे. इफ द इनिशियल प्रेशर ऑफ द गॅस इज 10⁵ पास्कल, इनिशियल प्रेशर दिले. फाइंड द फायनल प्रेशर ऑफ द गॅस, आणि गॅमाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 5/3. गिवन डाटा मगाच्या सारखंच आहे, प्रॉब्लेम व्हॅल्यूज मध्ये चेंजेस आहेत. गिवन डाटा काय काय सांगितलेलं आहे, फायनल व्हॉल्यूम हा इनिशियल व्हॉल्यूमच्या डबल आहे म्हणून सांगितलं. ठीक आहे, इनिशियल प्रेशर दिलेलं आहे, हे सांगितलेलं आहे 10⁵ पास्कल. फायनल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे,
त्यानंतर गॅमाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 5/3. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर अडियाबॅटिक प्रोसेस सांगितलेलं आहे. फॉर अडियाबॅटिक प्रोसेस तोच फॉर्म्युला मगाशी जो वापरला तो P इंटू व्ही रेस टू गॅमा, दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. मग हेच तुम्ही PI VI रेस टू गॅमा, दिस इज इक्वल टू PF VF रेस टू गॅमा असं लिहू शकता. मला फायनल प्रेशर फाइंड आउट करायचं आहे. मग PF इकडं PF ठेवतोय, तसंच हे VF रेस टू गॅमा इकडे घ्या. PI ला सेपरेट करतोय. VI रेस टू गॅमा डिवायडेड बाय VF रेस टू गॅमा. देअरफॉर PF इक्वल टू, इकडल्या बाजूला घेतोय फक्त. आता यांना एकत्र करूया. दोघांच्याही घातांकामध्ये गॅमा आहे. VI अपॉन VF ब्रॅकेट रेस टू गॅमा हे असेल. आता याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरूया, बघूया त्याचं सिम्प्लिफिकेशन कसं कसं काय काय होते ते. देअरफॉर PF इक्वल टू PI ची व्हॅल्यू आहे 10⁵. VF दिलेला आहे तो इथं वापरतोय. VI डिव्हायडेड बाय 2 टाइम्स VI आणि गॅमाची व्हॅल्यू आहे 5/3 ती इथं वापरतोय. आता हे सोडवायचं आहे फक्त आपल्याला. किरकोळ सिम्प्लिफिकेशन बघा. पहिल्यांदा PF इक्वल टू हे 10⁵ तसंच ठेवतोय. हे VI ला VI कॅन्सल होईल आणि 1/2 आणि त्याच्या घातांकामध्ये हे असेल. ठीक आहे, म्हणजेच हे फायनल 10⁵ डिव्हायडेड बाय हे असे येणार. आता ही जी टर्म आहे 2⁵/3 हे सोडवणंच ह्याच्यातलं जास्त महत्वाचं आहे. मग 2⁵/3 इक्वल टू याची व्हॅल्यू काढायची. मग काय करायचं, पहिल्यांदा ह्या 2चा लॉग बघा. 2चा लॉग आहे 0.3010 आणि त्याचा घातांक किती आहे 5/3. त्याला 5/3 न मल्टिप्लाय करा. याचं सिम्प्लिफिकेशन काय होणार बघा. हे 5 तसंच ठेवतोय, या 3 याला भाग घालवतोय. बघा काय काय होणार. 0. पहिला भाग 1 चा लागेल, 3 × 1 = 3. परत पुढे 0, परत 1, तिथं काही भाग लागणार नाहीये. मग ते 10 होईल. मग 3×3 = 9 होणार ते. हे असेल. म्हणजे हे येणार 0.1003 हे असं येणार. बघा लक्षात येते का. आता याला 5 न मल्टिप्लाय करायचंय. मग हे किती होणार बघा बरं. 5 न जर याला मल्टिप्लाय केलं तर 5×3 = 15 आणि 5×10 = 50, म्हणजे 0.5015 हे असे येणार. बघा ही व्हॅल्यू त्या ठिकाणी येते. हे लॉगचं कॅल्क्युलेशन झालं बरं का. आता ह्याचा अँटीलॉग बघायचा, मग तुम्हाला याची व्हॅल्यू मिळेल. म्हणजेच 2⁵/3 दिस इज इक्वल टू, याचा अँटीलॉग फक्त बघायचा. परत एकदा बघा काय सांगितलं ते. पहिल्यांदा 2चा लॉग बघा, तो एवढा येतोय 0.3010. त्याला या घातांकानं मल्टिप्लाय करा. हे सोडवून घ्या, ते एवढं येतंय. याचा अँटीलॉग बघायचा. 0.50चा 1 मध्ये 5चा मीन डिफरन्स. 0.50चा 1 मध्ये 5चा मीन डिफरन्स म्हणजे किती होणार. 3174 होणार ते. 3174 म्हणजे 3.174 ही व्हॅल्यू इथं वापरायची या ठिकाणी. मग तुम्हाला फायनल प्रेशर मिळेल. देअरफॉर PF इक्वल टू, अंशात किती आहे 10⁵.
छेदामध्ये किती आहे? 3.174. मग याचा रेसिप्रोकल फक्त बघून घ्या. 3.174 रेसिप्रोकल फार पुढं आहे. काय सांगितलंय बघा, 3.1 मध्ये 4चा मेन डिफरन्स, 3.1 त्याचा 7 मध्ये तो एवढा आहे, आणि 4चा मेन डिफरन्स 4 आहे, मात्र मेन डिफरन्स सबट्रॅक्ट करायचा आहे. मग 31.55 मधून 4 वजा केले की 31.51 येणार. 3151, 3151 म्हणजे 0.3151 इंटू 10⁵ हे असं येणार. मग ह्याच थोडस सिम्प्लिफिकेशन करूया, किंवा आहे असं ठेवलं तरी चालेल. त्याचं युनिट येणार आहे पास्कल. हे त्याचं फायनल आन्सर. ह्याला जर थोडस सोपं करायचं असेल तर 3.151 जर तुम्ही लिहिलं तर इथं लिहा 10⁴ आणि हे येणार पास्कल मध्ये. हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. अडियाबॅटिक कॉम्प्रेशन सांगितले, तर गॅमाची व्हॅल्यू सांगितले 1.4. इनिशियल टेम्परेचर दिले आता 300 केल्विन, 300 केल्विन. फायनल टेम्परेचर 360 केल्विन. इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे, फायनल व्हॉल्यूम विचारलेलं आहे. गिवन डाटा. गॅमाची व्हॅल्यू सांगितलेली आहे 1.4. त्यानंतर इनिशियल टेम्परेचर दिलेलं आहे 300 केल्विन. फायनल टेम्परेचर सांगितलेलं आहे 360 केल्विन. इनिशियल व्हॉल्यूम दिलेला आहे 2 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम विचारलेला आहे. प्रोसेस अडियाबॅटिक आहे म्हणून सांगितले, फक्त कॉम्प्रेशन आहे, काय अडचण नाही, त्यांना काही फरक पडत नाही. Formula and calculations for adiabatic process. काय फॉर्म्युला आहे आपला? P इंटू व्ही रेस टू गॅमा. हा प्रोडक्ट कॉन्स्टंट असतोय, पण याच्यामध्ये प्रेशरचा कुठं काही संबंधच दिलेला नाहीये. त्यामुळे आपल्याला हे कन्व्हर्ट करावं लागेल, चेंज करून घ्यावं लागेल, कारण ह्याने इन्फॉर्मेशन दिलेली आहे टेम्परेचर आणि व्हॉल्यूमची. हे महत्वाचा चेंज लक्षात ठेवा. मग आयडियल गॅससाठी आपण काय घेतो? पीव्ही इक्वल टू NRT घेतो. मला कोण नको आहे आता ह्याच्यातलं, ह्या इक्वेशन मधलं पी नको आहे. मग याच्यावरून पी ची व्हॅल्यू काय येईल? पी इक्वल टू NRT अपॉन VN. मग ही व्हॅल्यू मला याच्यामध्ये वापरावी लागेल. बघा, लक्ष देते का? आणि मग टी आणि व्ही मधलं रिलेशन हे मला फाइंड आउट करावं लागेल. देअरफॉर NRT अपॉन व्ही इंटू व्ही रेस टू गॅमा, दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे असेल. हा मला चेंज करून घ्यावा लागेल तिथं. मग हे फायनल कसं होणार बघा आता. देअरफॉर NRT, इथं व्हीच्या घातांकात काही नाहीये म्हणजे ते 1 आहे. म्हणजे हे टोटल किती होणार बघा, व्हीची पॉवर गॅमा -1 येणार. हा प्रोडक्ट आता काय होईल? कॉन्स्टंट येईल. त्याच्यातल्या ह्या पण दोन गोष्टी कॉन्स्टंट कन्सिडर करा, N इंटू R. त्यामुळे मला फायनल इक्वेशन हे असं, दिस इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे मला असं घ्यावं लागेल.
मग आता याच्यामध्ये इनिशियल आणि फायनल साठी मी तयार करून घेतोय. टी आय व्ही आय रेस टू गॅमा मायनस वन, दिस इज इक्वल टू टी एफ व्ही एफ रेस टू गॅमा मायनस वन, हे असेल. मला फाइंड आउट काय करायचं आहे ते बघून घ्यायचं. व्ही एफ फायनल व्हॉल्यूम मला फाइंड आउट करायचं आहे. मग त्या पद्धतीनं आपल्याला आता इथं सगळी तयारी करावी लागेल. मग एक काम करतोय, या व्हॉल्यूमच्या टर्म्स उजव्या बाजूला घेतोय आणि टी टेम्परेचरच्या टर्म्स डाव्या बाजूला घेतोय. म्हणजे इथे येणार टी आय डिव्हायडेड बाय टी एफ, ह्याच्या पण घातांकात गॅमा मायनस वन आहे, याच्या पण घातांकात गॅमा मायनस वन आहे. दोघांना एकत्र घेतोय आणि टोटल घातांक लिहितोय गॅमा मायनस वन. आता यांच्या व्हॅल्यूज काय काय दिलेल्या आहेत त्या एकदा बघूया आपण. प्रॉब्लेम घेऊया आपण इथं खाली, आपल्याला प्रॉब्लेमची गरज लागेल इथं आता. बघा, मग त्याचं इनिशियल टेम्परेचर आहे 300, फायनल टेम्परेचर आहे 360 केल्व्हिन. दिस इज इक्वल टू, हे व्ही एफ व्ही आय एक 2 मिनिटं तसंच ठेवतोय. घातांकामध्ये गॅमाची व्हॅल्यू 1.4 आहे, त्यामुळे हे होणार 1.4 मायनस वन होणार. हे सोडवून घेऊ पहिल्यांदा, मग व्ही एफ आणि व्ही आय साठी आपण बघू काय काय होते. हे काय होईल बघा, इथं किरकोळ सिम्प्लिफिकेशन, 6×35 6×36 हे असं होणार. म्हणजेच हे येणार 5/6. ह्याचं किती होते बघा बरं आता, 6 0.6×7=42, 6×8=48 उरतायत 2, 6×3=18, परत 2 शिल्लक राहत आहेत. याचा अर्थ हे असं सिम्प्लिफाय होत जाईल पूर्ण. ठीक आहे, त्यामुळे इथे येणार 0.8333. दिस इज इक्वल टू, इथे येणार व्ही एफ डिव्हायडेड बाय व्ही आय ब्रॅकेट रेस टू येणार 0.4, हे असेल. आता ह्याला आपल्याला परत सोडवावं लागेल. आता कसं सोडवत आहे तेवढं जरा बघा. याचा जर मला लॉग घ्यायचा असेल तर मग मात्र ह्याचं परत पुढं सोडवताना कॉम्प्लिकेटेड होण्याची शक्यता आहे, नाकारता येत नाही. एक काम करूया, इथं रेसिप्रोकल घेतोय, नाहीतर हे परत पुढे सोडवता येणार नाही. बघा, ह्याचा रेसिप्रोकल घेतोय दोन्ही बाजूंचा. म्हणजे इथं असं करून घेतोय 0.833. दिस इज इक्वल टू, इकडं फक्त असं होईल, बाकीचं ऍज इट इज आहे. फक्त मी इथं रेसिप्रोकल घेतलेले आहेत, एवढं लक्षात ठेवा. तेच जर मी इथं केलं असतं तर हे किती आलं असतं बघा बरं, 6/5 आलं असतं इथंच केलं असतं तर. मग हे किती होणार आहे, 1.2 होणार, 12×5 = 60. त्यामुळे ह्याचा रेसिप्रोकल पण किती येणार, 1.2 येणार. डायरेक्ट इथनं इथं घेतो, रेसिप्रोकल करून घेतलेला आहे त्याचा. मग हे किती येईल, हे असं येईल. तर जर कोणाला शंका असेल याच्याबद्दल तर याचा रेसिप्रोकल तुम्ही चेक करू शकताय, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. पाहिजे असलं तर बघूया आपण, आहेच तिथं रेसिप्रोकलच्या ठिकाणी. गेलं हे येत आहे 8.3 पाहिजे मला, हे बघा येत आहे 8.3चा इथे येतोय 3 मध्ये, इथे येईल. म्हणजे साधारणपणे तेवढाच येतोय तो, 1.2 असं येतोय, तोच आपण इथे घेतलेला आहे. मग आता हे अजून सोडवायचं आहे आपल्याला. आता परत ह्याला टेकिंग लॉग ऑन बोथ साइड करावं लागेल, केलंच पाहिजे, त्याशिवाय पर्याय नाही. आता टेकिंग लॉग ऑन बोथ साइड म्हणजे कसं येणार, लॉग टू द बेस 10 फॉर 1.2
दिस इज इक्वल टू लॉग टू द बेस 10 व्ही आय अपॉन व्ही एफ रेस टू 0.4. आता 1.2 चा लॉग बघूया. लॉग बघायचा आहे आता 12चा शून्य मध्ये. इथे आहे बघ, 12चा शून्य मध्ये 0,792. 0.0792. दिस इज इक्वल टू, हे 0.4 पुढे घ्या, हे असेल लॉग टू द बेस 10 व्ही आय अपॉन व्ही एफ. आता ह्या 0.4 ने इकडे डिवाइड करा. बघा एक्झाम्पल दिसतंय सोपं, पण बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये कराव्या लागतील. त्याच्यासाठी आपलं लॉग कॅल्क्युलेशन वगैरे चांगलं असणं गरजेचं आहे. हे असेल. आता इथं परत काय करूया, 10 ने ह्याला अंशाला आणि छेदाला मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे किती होणार, 0.792 डिव्हायडेड बाय 4 येणार. मग तुम्ही याला डिवाइड करू शकताय. 0.414 उरतायत 3, 4,936, परत 3 शिल्लक राहत आहेत आणि 4,832. म्हणजे ह्याचं येणार सोडवून 0.198. दिस इज इक्वल टू log to the base 10 of VI upon VF. मला फक्त VI अपॉन VF हे जर काढायचं असेल तर मला याचा अँटीलॉग घ्यावा लागेल. अँटीलॉग ऑफ 0.198. आता अँटीलॉग मध्ये या. 0.19 चा 8 मध्ये तो येतोय 1578. बघा कसं आहे, 1578. मग इथे येणार 1.578. पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट द्यायचा. व्ही आय डिव्हायडेड बाय व्ही एफ. आता तिने आपल्याला नेमकं काय विचारले ते बघूया परत एकदा. इथंच प्रॉब्लेम आहे. इनिशियल व्हॉल्यूम एवढा सांगितलाय, 2 इंटू 10⁻³ मीटर क्यूब. फायनल व्हॉल्यूम काढा म्हटलं. मग फायनल व्हॉल्यूम काढायचं आहे. व्ही एफ इक्वल टू व्ही आय डिव्हायडेड बाय 1.578 होणार. व्ही आय आहे 2 इंटू 10⁻³ डिव्हायडेड बाय 1.578. आता हे तेवढं लॉग न सोडवावं लागेल. 2 आहे, त्याचा लॉग येणार 0.3010 आणि 15चा 7 मध्ये 8चा मीन डिफरन्स. 15चा 7 मध्ये 8चा मीन डिफरन्स कुठे गेलं, 15 इथं आहे, 7 इथं, 8चा मीन डिफरन्स आहे 22. हे किती होते बघा, 59 आणि 2 म्हणजे झाले 61. 61 आणि 20 81. 1981. 1981 यांची करायची आहे सबट्रॅक्शन. 1 आणि 9 10, 9 आणि 2 11, झाले 10 10 0. 3 मधून 1 गेला, उरला 2. इथं जर मी इथं 1 हातचा घ्यावा लागणार आणि मग इथं 1 येणार आणि इथं 0 पॉइंट हे असेल. मग आता ह्याचं आपल्याला परत अँटीलॉग बघावं लागेल. 0.10चा 2 मध्ये 9चा मीन डिफरन्स. 0.10चा 2 मध्ये इथं आहे बघा, 0.10चा 2 मध्ये 9चा मीन डिफरन्स 3 घ्यावा लागेल. 1265 1265
आणि 3 म्हणजे 1268 होणार ते. एक मिनिट. त्यामुळे ह्याचं फायनल आन्सर असेल 1.268 इंटू 10⁻³ मीटर क्यूब हे त्याचं फायनल आन्सर आहे. त्यामुळे ही उदाहरणं जरा काळजीपूर्वक करा. हे कॉम्प्लिकेटेड आहे. ह्याच्यात तुम्हाला लॉगचं बेसिक खूप चांगल्या पद्धतीनं माहिती पाहिजे, तरच ह्याची आन्सर्स बरोबर येतील.